बाजूला गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जी चर्चा होती त्याला हा दुजोरा आहे का एक प्रकारचा, आणि शरद पवारांच्या मनात नेमकं काय आहे याच्याबद्दल जे विचारलं जात होतं, दोन्ही पक्ष एकत्र येणार का, त्याच्याबद्दलचे हे संकेत आहेत का, हा प्रश्न सुरू. अंकुश काकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आपल्या सोबत आहेत. अंकुशजी, शरद पवारांना गेल्या अनेक दशकांपासून तुम्ही ओळखता. पवार साहेबांच्या या वक्तव्याचा अर्थ काय आहे? दोन राष्ट्रवादी एकत्र येणार हे स्पष्ट आहे का? त्यांनी ज्या अर्थी पवार साहेब म्हणतायत किंवा त्यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये त्यांचं हे वक्तव्य केलं, तर त्याच्या पाठीमागे त्यांचा निश्चित काहीतरी हेतू असेल. आणि त्याच कारण पवार साहेब ज्यावेळेला एखादं स्टेटमेंट करतात त्याच्यातून अनेक अर्थ आणि अनर्थ निघत असतात. याच्यातून सुद्धा गेली काही दिवस विशेषतः विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये अशी एक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती की आपण दोन्ही काँग्रेसने एकत्र यावं, एकत्रितपणे काम करावं. हे दोन्ही पक्षामध्ये म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये आणि साहेबांच्याही पक्षामध्ये. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये त्या गोष्टीला चालना झाल्यात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेला राज ठाकरेंनी टाळी दिली, त्याला उद्धव ठाकरेंनी देखील साथ दिली. त्याच्यामुळे मग जर असं होतं तर येऊ शकतात आणि येऊ शकतात, आनंद वाटेल असं म्हणतायत. आणि हीच भावना कदाचित या सगळ्या प्रक्रियेला प्रोत्साहन देणारी आहे. पण तुमच्या या एकत्रीकरणाच्या नंतर स्वाभाविकपणे त्याचे परिणाम तुमच्या मित्रांवरती होणार आहेत. सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या. सुषमाताई, शरद पवार यांनी जर हा पॉलिटिकल स्ट्राईक केला, अजित पवार आणि शरद पवार दोघे एकत्र आले, तर त्याचे हादरे तुम्हाला बसणार आहेत. त्याचं काय नेमकं, तुमची काय प्रतिक्रिया असेल त्याबद्दल? एक मुळात लक्षात घ्या, पवार साहेब काय बोललेले आहेत हे एकाही चॅनलने त्यांचं म्हणणं अजूनही ऑन एअर दाखवलेलं नाही. ऑन एअर आम्ही सगळे ऑफ द रेकॉर्ड बोललेले आहेत ते, पण ऑफ द रेकॉर्ड ही बातमी ही व्हॅलिड बातमी असू शकत नाही. आणि त्यामुळे जी गोष्ट घडली का नाही घडली तीच मला माहित नाही, तर त्यावर मी काय व्यक्त व्हावं. परंतु कोणाचंही कुटुंब जर एकत्र येत असेल, काका पुतणे एकत्र उठत बसत खात पित असतील, एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये सामील होत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. राहिला प्रश्न पॉलिटिकल मूव्हचा, तर पॉलिटिकल मूव्ह ते घेणार आहेत की नाही, त्या संदर्भाने त्यांनी खरंच असं विधान केलं की नाही, ते याच्यासाठीचं आपल्याकडे कुठलंच प्रमाण उपलब्ध नसताना मी काहीही प्रीमॅच्युअर असं काही बोलू नये. प्रीमॅच्युअर सोडून द्या ताई. आता अंकुश काकडे होते, कदाचित त्यांचं म्हणणं सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. ते म्हणाले ते एकत्र येणार असतील तर राजकीय दृष्ट्या आम्हाला आनंद आहे. जर ही भावना दोन्ही बाजूंनी असेल आणि ही मनोमिलन होणार असेल, तर मग अशा वेळी त्याचे राजकीय परिणाम तुमच्यापर्यंत येतात ना. नाही, ऐका ना, काकडे साहेब असतील, रोहित पवारजी असतील, रोहित पाटीलजी असतील किंवा अजून कोणी, या सगळ्यांना निश्चितपणे एकत्र यावं किंवा न यावं या संदर्भात त्यांची वेगवेगळी मतांतर असतील. परंतु आपण पवार साहेबांच्या स्टेटमेंट बद्दल बोलत आहोत. त्यामुळे पवार साहेबांनी ते स्टेटमेंट केलं की नाही, त्या अनुषंगाने मी आता कसं काय बोलू शकते. बरोबर आहे, हा माझा मुद्दा आहे. अगदी बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा असं काही त्यांच्याबद्दल घडतही असेल, समजा काही घडलं तर ठीक आहे ना. जर इकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची एक प्रक्रिया, त्याच्यावर चर्चा चालू आहे, तर मग पवार कुटुंब एकत्रित येण्याच्या चर्चेला आपण का वावडे असावं? ते कुठपर्यंत आलंय? दोन ठाकरेंचं एकत्र येणं कुठपर्यंत आलंय? मला असं वाटतंय की उद्या आमचे पक्षप्रमुख येत आहेत, तर कदाचित ते त्यांना जास्त माहिती असेल. आम्हाला आता त्याचं काय, आम्ही साधी फील्डमध्ये काम करणारी माणसं आहोत, पण काय वरच्या पातळीला काय चाललंय हे अजून कळत नाहीये आम्हाला तरी. ठीक आहे, तुम्हालाही शुभेच्छा ताई.